तर जे विद्यार्थी 2024-25 मध्ये नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेणार आहे त्यांच्या कमेंट्स येत आहे की ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. तर येत्या काही दिवसामध्ये CETचा रिझल्ट डिस्प्ले झाल्याबरोबर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. कारण आता बाकी एक्झामचे सुद्धा रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे नर्सिंगसाठी सुद्धा ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. तर त्याबद्दलच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅप राऊंड, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे. कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाऊ नये. कारण भरपूर विद्यार्थी वेळेवर डॉक्युमेंट बनवतात, त्यामुळे त्यांचे ॲडमिशन पेंडिंग राहतात. तर या व्हिडिओमध्ये जेही डॉक्युमेंट सांगत आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे. बघा, नर्सिंग ॲडमिशन 2024 आणि 25. तर यासाठी जेही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगण्यात येतात हे डॉक्युमेंट्स सर्व डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे कॅप राऊंड प्रोसेससाठी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट देणं गरजेचं भासणार आहे. यामध्ये सर्वात पहिले डॉक्युमेंट येते तुमची जी CET देणार आहे तुम्ही त्याची रिझल्ट. म्हणजे जे तुम्ही CET देणार आहे नर्सिंगची त्याचे जे स्कोअर कार्ड येईल तुम्हाला ते स्कोअर कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट, त्यानंतर तुम्हाला 12वीची मार्कशीट, ह्या मार्कशीटसुद्धा तुम्हाला देणं गरजेचं भासणार आहे. त्यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर आणि डोमेसाईल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्यावरती सर्वात शेवटच्या लाईनमध्ये कधीपर्यंत व्हॅलिड आहे हे दिलेलं आहे हे सुद्धा चेक करा. जर तुमच्याकडे जुनं काढलेलं असेल दर 3 वर्षांनी आपल्याला नवीन नॉन क्रिमिलियर काढावं लागते, त्यामुळे चेक करा. एक्सपायर झालं असेल तर आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही नवीन नॉन क्रिमिलियर काढू शकता. कारण नॉन क्रिमिलियर टाकले नाही तर तुमची ॲडमिशन ओपनमध्ये कन्व्हर्ट करण्यात येत आहे. त्यामुळे असे तुमच्यासोबत होऊ नये यासाठी आत्ताच नॉन क्रिमिलियर आहे किंवा नाही चेक करा. नसेल तर बनवायला टाकू शकता तुम्ही. आणि एक तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल, महाराष्ट्राचा रहिवासी आहे याबद्दलचा पुरावा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये येते. आणि तुमची TC, जे तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 12वीची TC जी मिळाली असेल मार्कशीटसोबत ती TC तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसला लागणार आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे. नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, आतासुद्धा वेळ आहे तुमच्याकडे. त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट. रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे जर कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन असेल, जसे की तुमचे वडील आर्मी नेव्हीमध्ये असेल तर डिफेन्स कोटा किंवा अनाथ, हँडिकॅप याबद्दलचे रिझर्वेशन असेल तर तुम्ही हे रिझर्वेशन सर्टिफिकेट देऊ शकता. आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नसेल तर रिझर्वेशन सर्टिफिकेट नाही दिलं तरी चालेल. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु काढून ठेवा. तसं पण स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी काढावंच लागते, कारण ॲडमिशन प्रोसेसला लागू पण शकते किंवा लागणारसुद्धा नाही. पण तुम्ही जर काढून ठेवलं तर ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॉर्मला कामी पडू शकते. आणि त्यानंतर तुमचे ID प्रूफमध्ये तुम्ही एक आधार कार्ड देऊ शकता. तर अशा प्रकारे हे 10 ते 11 डॉक्युमेंट्स आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेसला लागणारच आहे. तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असेल तर प्रॉब्लेम नाही, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना हे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहे. जर कोणत्या प्रकारची अडचण असेल तर कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता, तिथेसुद्धा तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यात येत आहे. कारण भरपूर पालकांना खूप अडचणी जातात, समजत नाही नेमकं काय करायचं. तर तुम्ही कमेंट्स करा, टेलिग्राम चॅनलला मेसेज करा, तिथे तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहे. तर अशा प्रकारे हे नर्सिंग ॲडमिशन 2024 बद्दलची इम्पॉर्टंट नोटिफिकेशन होती विद्यार्थ्यांसाठी. आणि यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितले हे डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॅप राऊंड प्रोसेस कंप्लीट करू शकणार नाही आहे. तर नर्सिंग ॲडमिशनचा CETचा रिझल्ट लागल्याबरोबर जी प्रोसेस सुरू होणार आहे त्याबद्दलच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.